न बात इधर की करेंगे, न बात उधर की करेंगे, न बात झूठी करेंगे, न बात छोटी करेंगे, बात सीधी बड़े करेंगे, बड़े पैसों की करेंगे. नमस्कार मित्रांनो, आपण एक दिवसानंतर आपल्या या स्टॉक मार्केटच्या जर्नीला सुरुवात करणार आहोत आणि पुढील 30 दिवस तुम्ही माझ्याबरोबर जे शिकण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याच्या अगोदर एक प्रस्तावना व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी तुम्हाला जे स्टॉक मार्केटमध्ये शिकवणार आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या, मला या स्टॉक मार्केटमध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. या 10 वर्षामध्ये मी या यूट्यूबमध्ये जितके पण इन्फ्लुएन्सर आहेत त्या प्रत्येक इन्फ्लुएन्सरची काही ना कधी कनेक्ट झालेलो आहे. त्याच्यातल्या टॉप जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचे सुद्धा मी क्लास केलेले आहेत. आणि ज्या वेळेस हे यूट्यूबर या मार्केटमध्ये कोणीच नव्हते, म्हणजे यांना जास्त कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासून मी यांना पर्सनली ओळखतोय. बरेच यूट्यूबरला त्यांचं माझं पर्सनली बोलणं झालेलं आहे, डायरेक्ट कनेक्ट टू कनेक्ट. आणि यांच्याकडनं मी बरंच शिकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक यूट्यूबरची सांगण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत, त्याचं स्ट्रक्चर हे पूर्ण वेगळं आहे. आणि मी या पूर्ण जर्नीमध्ये 4 वर्ष लर्निंग दिल्यानंतरही मी खूप वेळा लॉस केलेला आहे. माझं कॅपिटल मी हे 7 वेळा झिरो केलेलं आहे, 7 वेळा. आणि हे लाखांमध्ये एका वेळेस कॅपिटल केलं आहे. 1-1 लाख नाही, खूप लाखांमध्ये. मी एका वेळेस 1 लाख सुद्धा क्वांटिटी ट्रेड केलेली आहे. त्याच्यावरनं तुम्ही अनुभवू शकता की मी किती मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका वेळेस मी 1,40,000चं एक दिवसाचं ब्रोकरेज पण दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की मी किती मोठ्या प्रमाणात ट्रेड केलेले आहेत. मी या अशा प्रॉप डेस्क बरोबर ट्रेडिंग केलेलं आहे की ज्यांचं टोटल आमच्या सगळ्या मित्रांचं मिळून टोटल कॅपिटल 100 कोटीपेक्षा जास्त होतं. 100 कोटीपेक्षा टोटल कॅपिटल जास्त होतं. आणि ते प्रॉप डेस्कचा सेटअप कसा असतो, ते कसे काम करतात, त्यांच्याबरोबर 3 महिन्याची जर्नी मी केलेली आहे. आणि नंतर अजूनही काही प्रॉप डेस्क बरोबर कमीत कमी 6 महिन्याची जर्नी मी केलेली आहे. मी यांच्याबरोबर मार्केट लर्न केलं. तुमचा सेटअप कसा असला पाहिजे, तुम्ही कशा पोझिशन घेतल्या पाहिजेत, त्या कशा मॅनेज केल्या पाहिजेत, मार्केट कसं चालतं त्याला कसं फॉलो केलं पाहिजे, तुम्ही काय विचार केला पाहिजे, दुसरी लोकं काय विचार करतात, तुम्ही कुठं ट्रेड केला पाहिजे, तुमचा स्टॉप लॉस कुठे लावला पाहिजे, हे प्रत्येक शिकलेलो. तरीही मी खूप लॉस केला. रन केलं, लॉस केला, लर्न केलं, लॉस केला, परत लर्न केलं, लॉस केला. मी 3-3 महिन्याचा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर परत शिकायला सुरुवात केली. असं मी 7 वेळा सुरुवात केली. 7 वेळा मी परत पहिल्यापासून शिकलो. पहिल्या 3 वेळा मला परत शिकल्यानंतर सुद्धा लक्षात नाही आलं. 4थ्या वेळानंतर मला कुठे ना कुठे क्लिक व्हायला सुरुवात झालं की मार्केट कसं काम करतं, मार्केटची जी बिग मनी कुठे बसलेली असते आणि ती कशाप्रकारे विचार करते, ती जेव्हा मी पकडायला सुरुवात केली, त्याच्यानंतर मला हळूहळू प्रत्येक गोष्ट कनेक्ट व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर माझ्या जर्नीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मी या मार्केटमध्ये जे अनुभवलं, जे शिकलो, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्ही बॉटम पण पकडू शकता, तुम्ही टॉप पण पकडू शकता. प्रत्येक जो स्टॉक आहे त्या स्टॉकचा सुद्धा तुम्ही टॉप पकडू शकता आणि त्या स्टॉकचा बॉटम पण पकडू शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल मार्केट खूप कॉम्प्लेक्स आहे, तुम्हाला कळतच नाही, तर असं नाही. मार्केट खूप सिंपल स्ट्रक्चरवर काम करतं. एकदम सिंपल स्ट्रक्चर की तुम्ही त्या प्रकारे पाहिलंच नसेल मार्केट की अशा स्ट्रक्चरवर मार्केट काम करतं. ते स्ट्रक्चर मी तुम्हाला शिकवणार आहे. मार्केट इतकं सिंपल काम करतं आणि आपण इतकं कॉम्प्लेक्समध्ये जातो
ज्या वेळेस आपण मार्केटला समजतो, त्याला फील करतो, तिथून पुढे आपली मार्केटची जर्नी स्टार्ट होते. लक्षात ठेवा, या मार्केटमध्ये जे पण फंड येतात, जे फंड हाऊस येतात, ते खूप मोठे फंड लावतात. आपले DI वाले झाले, फॉरेन इन्स्टिट्यूट झाले, प्रॉपडेक्स वाले झाले आणि स्वतः कंपनीवाले झाले, ते सुद्धा मार्केटमध्ये आपले पैसे लावतात. आणि ह्या लोकांबरोबर, या लोकांच्या विरुद्ध तुम्हाला काम करायचे, यांच्याकडनं तुम्हाला पैसे जिंकायचं असेल तर तुमचं नॉलेज त्या लेवलचं असलं पाहिजे. इथं ते नॉलेज मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा, या मार्केटच्या खूप कन्सेप्ट मला माहिती आहेत आणि ते एकत्रित तुम्ही कसं काम केलं पाहिजे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. मार्केट खूप सिंपल आहे. मार्केट स्ट्रक्चर काय असतं, मार्केट चालतं कुठे, आपलं ब्रोकर आपल्याला कोणता सेटअप देतो, ते कशा प्रकारे आपण हँडल केलं पाहिजे, आपण सेटअप कसं लावलं पाहिजे, मार्केटकडे कसं पाहिलं पाहिजे, मार्केटचे चार्ट पॅटर्न, व्हॅल्यूम, ट्रेडिंग, सेटअप, प्रत्येक कॅन्डल काय म्हणते, प्रत्येक स्ट्रक्चर काय म्हणतं, इथं बायरचं प्रेशर किती असतं, सेलरचं प्रेशर किती असतं, FI वाल्यांचा स्ट्रक्चर तुम्ही कसं पाहणार, ऑप्शन चेन कशी पाहणार, DI वाले कुठे बाय करतात, बिग मनी कुठे येतो, जो शार्क कुठे ट्रेडिंग करतात आणि माणसं कुठे फसतात, आपला स्टॉपलॉस काय असला पाहिजे, आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सविस्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इथं जी सुरुवात आज करणार आहेत आणि तुम्ही 1 महिन्यानंतर तुम्ही बाहेर पडणं, स्वतःला जेव्हा तुम्ही पाहाल तर तुमच्याकडे मार्केटकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण चेंज होऊन जाईल. ह्या मार्केटमध्ये मी प्रत्येक वेळेस येताना लक्ष दिलेलं आहे की मी जो पैसा देईल त्याचं पूर्ण मी शिकूनच जाईल आणि मी हे ते पूर्ण प्रयत्न केला. मी तुम्हाला पूर्णपणे फ्री क्लास देणार आहेत. तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही माझे सहकारी आहात आणि तुम्ही या मार्केटमध्ये येताना माझा प्रत्येक व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐकला पाहिजे, लक्षपूर्वक ऐकला पाहिजे आणि त्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट्स करून मला इतकं प्रश्न विचारले पाहिजे, जे तुमच्या मनात प्रश्न येतील ते प्रत्येक विचारले पाहिजेत. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईल, प्रत्येक प्रश्नाची तुम्हाला मी निराश नाही करणार. आणि तुम्ही या स्टॉक मार्केटची जशी जर्नी पुढं जाईल तसं तुम्ही फील कराल की मार्केट काय असतं, हे कशा प्रकारे चालतं. मी स्वतः ट्रेडिंग करूनही तुम्हाला दाखवेल की मार्केट कशा प्रकारे ट्रेड केलं जातं. तर आपला येणारा 30 दिवसाचा हा जो क्लास आहे, याचे व्हिडिओ आपल्याला आपल्या टेलिग्रामवर मिळतील. हा आपला जुना चॅनल आहे, या चॅनलवर पण तुम्हाला व्हिडिओ मिळेल. तो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहायचे, त्याची नोट करायची, प्रत्येक व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐकायचे. बरंच वेळा जे नवीन लर्नर आहेत त्यांच्या डोक्यावरनं जाईल, तर त्यांनी जास्त वेळा पाहिलं पाहिजे. ज्यांना 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांना थोडंसं कळतं ऑप्शन काय, फ्युचर काय, स्टॉक काय असतो आणि हा कशा प्रकारे ट्रेड करतो, त्यांना थोडंसं व्यवस्थित लवकर समजेल. आणि जे ॲडव्हान्स आहे, ज्यांनी ट्रेड केलेलं आहे, खूप पैसे दिलेले आहेत आणि तरी त्यांना काहीच ग्रीप कळत नाही, अशांनाही या ठिकाणी कळतं. सगळ्यांना मी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे मार्केट त्या लोकांसाठी आहे जे 10वी नंतर बाहेर निघतात, मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतात, जे 12वी नंतर निघून मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतात, जे CA आहेत, CS आहेत, जे MBA करतात आणि ज्यांना मार्केटबद्दल काही माहीत नाही, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा क्लास आहे. आणि आपली ही जर्नी उद्यापासून सुरू होत आहे, त्याच्या अगोदरचा हा मी तुम्हाला दिलेला एक ट्रेलर आहे. ओके, तर इथून पुढे आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, मार्केटच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये पुढील दिवशी. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.